स्वर्गीय सुखाचा अनुभव. एक रोमॅन्टिक प्रेमकथा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे एक अतिशय सुंदर, गोड आणि भावनिक प्रेमकथा. ही कथा आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोनगाव या छोट्याच्या पण निसर्गरम्य गावातील. या गावात राहतो राघव नावाचा एक तरुण, जो शांत, साधा पण मनाने खूपच मोठा आहे. आणि दुसरीकडे आहे गौरी, एक सुंदर, हुशार आणि स्वप्नाळू मुलगी, जी मुंबई सारख्या धावपळीच्या शहरातून आली आहे आपल्या आजीला भेटायला. या दोघांची भेट कशी झाली, त्यांच्या मनात एकमेकांसाठी प्रेम कसे उमललेले, त्यांनी एकमेकांना कसे सांगितले की मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, हे सगळं आपण या कथेत बघणार आहोत. हे प्रेम फार साधा आहे, फार निरागस आहे, पण त्यांची खोली अफाट आहे. ही कथा आहे दोन आत्म्यांची, जे एकमेकांना शोधतात, एकमेकात हरवून जातात आणि एकमेकात पूर्णत्व अनुभवतात. तर मित्रांनो, बसा, आरामात बसा आणि या सुंदर प्रेम कथेचा आनंद घ्या, कारण ही फक्त कथा नाही, तर एक अनुभव आहे प्रेमाचा, सुखाचा आणि आयुष्याचा सुंदर क्षणांचा. सोनगाव पश्चिम महाराष्ट्रातील हे छोटेसे गाव म्हणजे निसर्गाचे खरे खजिना होते. सकाळची पहिली किरण जेव्हा सोन्यासारखी शेतावर पडायची, तेव्हा संपूर्ण गावच सोनेरी होऊन जायचं. हिरव्यागार शेत, शांत वाहणारी नदी आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव, इथलं सौंदर्य काही ओरस होतं. राघव हा याच गावातला तरुण होता, वयाची 25वी, उंच, सडपातळ बाधा, गडद तपकिरी डोळे आणि चेहऱ्यावर नेहमीच एक गंभीर पण दयाळू भाव. तो शेजारच्या शहरात MBA करून आला होता आणि आता आपल्या गावातल्याच एका छोट्या बँकेत मॅनेजर म्हणून काम करायचा. पण त्यांचं खरं प्रेम होतं ते गाव, इथली माणसं आणि इथला निसर्ग. एका सकाळी राघव नेहमीप्रमाणे बागेत फुलांना पाणी घालत होता, तेवढ्यात त्यांचं लक्ष गावाच्या मुख्य रस्त्यावर गेलं. एक मुलगी बाईकवरून जात होती. तिच्यावर पांढरा सलवार कमीज होता, तिचे लांब काळे केस वाऱ्यात उडत होते आणि तिची चाल अशी होती जणू मोरणी नाचत असे. ती जाताना मागे वळून पाहिलं आणि एक छानसा हास्याचा आवाज दिला. त्या हसण्यात इतकं सौंदर्य होतं की राघवच्या हातातलं पाण्याचं भांड जमिनीवर पडलं. त्याला वाटलं, ही कोण आहे? तिची कंबर, तिची चाल, तिचं हसणं, जणू मला नशा येईल असं काहीतरी आहे. तिच्याकडे बघून मी खुशानखुश झालो. काय झालं राघव? शेजारच्या काकाने विचारलं. काही नाही काका, काही नाही, राघवने लाजत उत्तर दिलं. त्या दिवसापासून ती मुलगी त्याच्या विचारात राहिली. त्यांचं लक्ष कुठेच लागेना, तिचीच आठवण त्याला सतावत होती. त्या मुलीचं नाव होतं गौरी. ती मुंबईहून आली होती गावातल्या आपल्या आजीला भेटायला. तिचे आई वडील मुंबईला राहत होते, पण गौरीला गावाकडचं आकर्षण नेहमीच होतं. तिला वाटायचं शहरातली धावपळ, गर्दी आणि तणाव या सगळ्यांपासून दूर हे शांत गाव म्हणजे खरं सुख आहे. गौरीचं वय होतं 23 वर्ष. ती उंचाने बेताची होती, पण तिच्या अंगात एक वेगळाच ओढ होता. तिचे डोळे गडद, तपकिरी आणि खोल होते, जणू त्यात कोणीतरी बुडून जावं असे. तिचा रंग गोरा, केस लांब, काळे आणि घट्ट. ती जेव्हा चालायची तेव्हा तिची प्रत्येक हालचाल अशी होती जणू एखादी अप्सरा पृथ्वीवर उतरली असे. तिच्या अंगात एक वेगळीच मोहिनी होती. तिची कंबर, तिची शान, तिचा चेहरा, तिचं सौंदर्य, तिची चाल, तिचं आकर्षण. एक दिवस संध्याकाळी गौरी नदीकाठी बसली होती. तिचे पाय पाण्यात टाकून ती विचार करत होती. अचानक तिला आवाज आला, हॅलो, तुम्ही नवीन आहात का? गौरीने मागे वळून पाहिलं. एक तरुण उभा होता, उंच देखणा, चेहऱ्यावर साधं आणि निरागस हास्य. तो कोणीतरी वेगळाच होता. ती म्हणाली, हो, मी गौरी, मुंबईहून आले आहे.
मी राघव, मी इथलाच आहे, त्या तरुणाने उत्तर दिलं. त्या दोघांनी तेव्हा थोडा वेळ गप्पा मारल्या. नदीच्या काठावर बसून त्यांनी निसर्गाचा आनंद घेतला. राघवला गौरीचं साधेपणा, तिचं हसणं आणि तिच्या बोलण्यातही सरळपणा फार आवडला. गौरीलाही राघवचा शांत स्वभाव, त्यांचं निसर्गावरचं प्रेम आणि त्यांची साधी सरळ राहणी फार आवडली. ठीक आहे, मला आता जायला पाहिजे, राघवने उठताना म्हटलं. तुम्ही पुन्हा या नदीकाठी आलात तर भेटूया. हो नक्कीच, गौरी म्हणाली. त्या दिवसापासून दोघांची भेट नियमित झाली. रोज संध्याकाळी दोन्ही जण नदीकाठी भेटायचे, गप्पा मारायचे, एकमेकांना ओळखायचे. राघवला गौरीच्या बोलण्यातनी हुशारी आवडायची, तर गौरीला राघवची संवेदनशीलता आणि दयाळूपणा आवडायचा. दिवस जात होते आणि दोघांची भेटींची वाट पाहणं हा त्यांचा आवडीचा विषय बनला होता. एक संध्याकाळी जेव्हा दोघेही नदीकाठी बसले होते, तेव्हा आकाशात सूर्यास्ताचे सोनेरी रंग पसरलेले होते. राघवची नजर गौरीवर अडली होती. तिच्या डोळ्यात सूर्यप्रकाशचा प्रतिबिंब पडलं होतं. तिच्या गालावर गुलाबीपणा आला होता आणि तिचे होठ हसत होते. तिचं संपूर्ण अस्तित्व जणू काही स्वप्नासारखं होतं. राघवला वाटलं तिच्या जवळ यावं, तिचा हात धरावा, तिला मिठी मारावी. तिच्या अंगातला सुगंध, तिच्या प्रेमाची ऊब मला हवी आहे. तिची कंबर, तिची छान, तिची चाल, तिचा देखणेपणा, हे सगळं मला वेड करतंय. गौरी, राघवने हळूवार म्हटलं. हो, तिने डोळे वर करून पाहिलं. मला काहीतरी सांगायचं आहे. राघव थोडा संकसला. मला माहित नाही कसं सांगावं, पण तू आलीस तेव्हापासून माझं आयुष्य बदललं आहे. तुझ्या डोळ्यात जेव्हा मी पाहतो तेव्हा मला सगळं जग विसरलं जातं. तुझं हसणं, तुझी चाल, तुझी कंबर, तुझं संपूर्ण अस्तित्व मला वेड करतं. मला वाटतं राघव, गौरीने हळूच हात त्याच्या हातावर ठेवला. मला देखील तुझ्यासाठी काहीतरी वाटतं, पण मी इथं फक्त काही दिवसांसाठी आले आहे. मला मुंबईला परत जायचं आहे. मग काय? तू गेलीस तरी तुझ्याबद्दलच्या भावना कायम राहतील, राघव म्हणाला. मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याजवळ राहायचं आहे, तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, तुझ्या मिठीत हरवायचं आहे, तुझ्या कुशीत जाऊन मला आयुष्य सगळं सुख अनुभवायचं आहे. गौरी क्षणभर शांत बसली. तिने उत्तर दिलं. राघव, मी देखील तुझ्यासारखंच वाटतं, पण आपल्याला एकमेकांना अधिक ओळखायला हवं. आपण वेळ घेऊया, एकमेकांना समजून घेऊया. त्या दिवसापासून दोघांनी एकमेकांना अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला. ते एकत्र फिरायचे, गावातल्या मंदिरांना जायचे, शेतात हिंडायचे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचे. राघवला गौरीचा स्वभाव फार आवडला. ती साधी होती, पण तिच्या विचारात खोली होती. सोनगावात हिवाळा सुरू झाला होता. थंड वारे वाहत होते आणि झाडांवर धुक्यांची सफेद चादर पसरलेली असे. या हिवाळ्याच्या संध्याकाळी दोघे गावाबाहेरच्या एका छोट्या टेकडीवर गेले. तिथून संपूर्ण गावाचं दृश्य दिसायचं. शेत, नदी, घरांची छपरे आणि दूरवर डोंगर. गौरीने पाहिलं. किती सुंदर आहे ना, सगळं शांत, स्थिर आणि आनंदी. हो, इथं येऊन मला नेहमी शांती मिळते, राघव म्हणाला. तुला माहिती आहे का, मी लहानपणी इथं आईसोबत यायचो. ते दोघं बराच वेळ शांत बसले, हातात हात आणि मनात एकमेकांसाठी प्रेम. त्या शांततेत बोलण्याची गरज वाटली नाही. राघवची नजर गौरीवर अडली होती. तिचा चेहरा, तिची मुद्रा, तिचं अस्तित्व, सगळं काही त्याला शांत करत होतं. राघवने हळूहळू गौरीचा हात घेतला आणि तिला आपल्या जवळ खेचलं. गौरी, त्याने म्हटलं, मला तुला मिठी मारायची आहे, तुझ्या जवळ राहायचं आहे. तुझ्या अंगातला सुगंध, तुझ्या प्रेमाची ऊब मला हवी आहे. मी तुझ्यात हरवून जाऊ इच्छिते. गौरीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि हळूहळू त्यांच्या जवळ सरकली.
राघवने तिला मिठी मारली. पहिल्यांदा हळुवारपणे, प्रेमाने त्या मिठीत सगळं काही सांगितलं गेलं. प्रेम, वेदना, आशा आणि भविष्य. गौरीला त्या मिठीत आयुष्याचं सगळं सुख वाटलं. राघवला वाटलं तिची मिठी, तशी खुशी, जणू मी स्वर्गात आहे. तिच्या खुशीत जाऊन मला जणू नवीन जन्म मिळाला. त्या क्षणी त्यांना जगाचं दुःख विसरलं गेलं. ते एकमेकाच्या मिठीत हरवून गेले. राघवने गौरीच्या कपाळावर हळुवारपणे होठ लावले. गौरीचे डोळे बंद झाले. तिने अनुभवलं प्रेम, सुरक्षा आणि अनंत सुख. गौरीच्या मुंबईला परत जाण्याचा दिवस आला. सोनगावातल्या छोट्या स्टेशनवर दोघे उभे होते. गौरी, आजी, काही शेजारचे मित्र आणि राघव. सगळे तिला निरोप देण्यासाठी आले होते. राघवचा चेहरा खिन्न होता. त्याने गौरीला बाजूला नेऊन म्हटलं, तू परत येशील ना? मी तुझ्याशिवाय कसा राहणार? तुझी मिठी, तुझी खुशी, तुझं प्रेम, हे सगळं मला हवं आहे. लवकरच राघव, मी फोनवर बोलेन, गौरीने हसत म्हटलं. पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी तुझी वाट पाहीन. दररोज संध्याकाळी नदीकाठी बसून तुझी वाट पाहीन. तुझ्या आठवणीत मी जगेन, राघव म्हणाला. गाडी आली. गौरीने सगळ्यांना निरोप दिला आणि शेवटी राघवला कडकडून मिठी मारली. त्या मिठीत दोघही हरवून गेले. राघवने तिच्या कपाळावर, डोळ्यावर, होठांवर प्रेमाचं मुहूर्त दिली. गौरीचे डोळे बंद झाले. त्या क्षणी त्यांना जगाचं दुःख विसरले गेलं. गौरी गाडीत चढली. गाडी हळूहळू सरकू लागली. राघव तिथंच उभा राहिला, तिच्याकडे पाहत. गौरीने गाडीतून बाहेर हात हलवला आणि डोळे पुसले. परत ये गौरी, राघवने मनात म्हटलं. मी तुझी वाट पाहत आहे. गौरी मुंबईला गेली. तिने पुन्हा आपली नोकरी सुरू केली. शहरांची गर्दी, धावपळ आणि तणाव, सगळं काही पूर्वीसारखं होतं. पण आता ती वेगळी होती. तिच्या मनात राघव होता. दररोज रात्री दोघं व्हिडिओ कॉलवर बोलायचे. राघवला आपल्या दिवसातली गोष्टी सांगायच्या. बागेतली नवी फुलं, नदींचा बदललेला प्रवाह, गावातली नवी बातमी. गौरी त्याला आपल्या कामाच्या गोष्टी, मुंबईची धावपळ आणि तिच्या मनातल्या भावना सांगायची. एकदा गौरीने सांगितलं, राघव, मला इथं सगळं आवडत नाही. कामातली स्पर्धा, लोकांचं कृत्रिम हसणं. मला सोनगाव आठवतं. तुझी मिठी, तुझा कुशीत राहण्याचा आनंद, तुझ्या जवळ राहून मिळणारं सुख, हे सगळं मला आठवतं. मग परत ये, राघव म्हणाला. मी तुझी वाट पाहत आहे. तुझ्यासाठी बागेत नवी फुलं लावली आहेत. नदीकाठी तुझी आठवण करतो. तुझ्या कुशीत जाण्याचा, तुझ्या मिठीत हरवून जाण्याचा क्षण मी दररोज अनुभवतो. थोडा वेळ मला काही गोष्टी आपटून घ्यायच्या आहेत. मग मी परत येईन, गौरी म्हणाली. 2 महिने असेच गेले. दोघं एकमेकांशी बोलत होते, पण शरीराने दूर होते. तरीही त्यांचं प्रेम कमी झालं नव्हतं. उलट ते अधिक मजबूत झालं होतं. प्रत्येक रात्री ते एकमेकांच्या आवाजाची वाट पाहायचे, एकमेकांचे डोळे पाहायचे, एकमेकांच्या प्रेमात हरवून जायचे. एका रात्री गौरीने राघवला सांगितलं, मी पुढच्या महिन्यात येत आहे, कायमची. मी नोकरी सोडणार आहे. गावातली शाळा बघितली आहे. तिथे मला इंग्रजी शिकवायची आहे. राघवचा चेहरा आनंदाने फुलला. तो म्हणाला, गौरी, ही सगळ्यात सुंदर बातमी आहे. मी तुझी वाट पाहत आहे. नदीकाठी फुलांचा बाग लावली आहे तुझ्यासाठी. गौरीचे डोळे पाण्याने भरले. राघव, तू खरंच एक विशेष व्यक्ती आहेस. मी तुझ्या कुशीत येऊन तुझ्यात विलीन होऊ इच्छिते. 1 महिन्यानंतर गौरी पुन्हा सोनगावात आली. यावेळी ती कायमची होती. स्टेशनवर राघव तिची वाट पाहत होता. जेव्हा गौरी गाडीतून उतरली, तेव्हा त्याने धावत तिच्याकडे जाऊन तिला उचलून धरलं. तू आलीस, त्याने आनंदाने ओरडलं. मला खूप दिवस झाले तुझी वाट पाहतोय. तुझ्या मिठीशिवाय मी अपूर्ण होतं. हो, मी आले. गौरी हसली. तिने त्याच्या गालावर हात ठेवला. राघव, तू खूप बदलला आहेस. अधिक देखणा झाला आहेस. त्या दिवशी दोघं थेट
नदीकाठी गेले. राघवने दाखवलेली फुलांची बाग खरंच सुंदर होती. रंगीबिरंगी फुलं, त्यांचा सुगंध आणि त्यांच्यात उभी गौरी. हे दृश्य जणू स्वप्नासारखं होतं. किती सुंदर, गौरी म्हणाली. तू खरंच हे सगळं माझ्यासाठी केलंस? तुझ्या एका हसण्यासाठी मी काहीही करेन, राघव म्हणाला. गौरी, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तुझी कंबर, तुझी चाल, तुझं सौंदर्य हे सगळं मला वेडं करतं. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेमाचा सागर उधळत होता. ती म्हणाली, राघव, मी तुझ्याशिवाय किती दिवस राहिले. प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येत होती. तुझी मिठी, तुझं हास्य, तुझा स्पर्श हे सगळं मला हवं होतं. ते दोघं बागेत बसले. सूर्यास्त होत होता. आकाशात गुलाबी नारंगी रंग पसरलेले होते. गौरीने राघवच्या खांद्यावर डोकं ठेवलं. राघवने तिचा हात घेतला आणि तिच्या बोटांनी खेळू लागला. मला खरंच सुख वाटतंय, ती म्हणाली. तुझ्या कुशीत राहण्यापेक्षा सुंदर काय असू शकतं? राघवने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, गौरी, आता आपण कधीच वेगळे होणार नाही. मी तुझ्यात आणि तू माझ्यात असे हरवून जाऊ की आपले आत्मे एक होतील. काही दिवसानंतर राघव आणि गौरी त्यांनी गावातल्या विवाह मंडपात साधा पण सुंदर विवाह सोहळा केला. गौरीने पांढरी गुलाबी साडी नेसली होती. तिच्यावर सेंदूर, मंगळसूत्र आणि हास्य होतं. राघवने पारंपरिक धोतर कुर्ता घातला होता. तो गौरीकडे पाहून हरवून गेला. ती खरंच देवीसारखी दिसत होती. तू खूप सुंदर दिसतेस, राघवने तिच्या कानात सांगितलं. तुझी कंबर, तुझी चाल, तुझं संपूर्ण रूप हे सगळं मला मंत्रमुग्ध करतं. तू देखील, गौरी हसली. तुझ्याकडे बघून मला वाटतंय मी किती भाग्यवान आहे. तुझ्या मिठीत, तुझ्या कुशीत, तुझ्या प्रेमात मी हरवून जाऊ इच्छिते. त्यांनी 7 फेरे घेतले. एकमेकांना वचन दिलंय. आयुष्यभर साथ, आयुष्यभर प्रेम आणि आयुष्यभर विश्वास. लग्नानंतर दोघं राघवच्या घरी गेले. तिथे त्यांच्या खोलीत राघवने गौरीला हातात घेतलं. आता आपण खरंच एक आहोत. तू माझी, मी तुझा. हो, गौरी म्हणाली. मला कधी वाटलं नव्हतं की मला इतका सुंदर आयुष्य सापडेल. त्या रात्री ते दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. राघवने गौरीला जवळ घेतलं. त्यांचे हात एकमेकांच्या शरीरावर होते. त्यांचे डोळे एकमेकांत होते. राघवने तिच्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर, होठांवर प्रेमाचं मुहूर्त दिली. गौरीने त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकले. राघव, मी आता पूर्ण आहे, गौरी म्हणाली. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत मला जणू स्वर्गाचं अनुभवतोय. आणि मी देखील, राघव म्हणाला. तुझ्या शरीराचा स्पर्श, तुझा सुगंध, तुझं प्रेम या सगळ्यांपेक्षा सुंदर काय असू शकतं? तुझ्या कुशीत जाणं, तुझ्यात विलीन होणं हेच माझं परमसुख आहे. ते एकमेकांच्या प्रेमात, मिठीत, कुशीत हरवून गेले. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी स्वर्गीय होता. एका सकाळी राघवने गौरीला बागेत नेलं. तिथे सगळी फुलं उमलली होती. गुलाबी जाई, मोगरा, झेंडू सगळ्यांचा सुगंध हवेत पसरला होता. राघवने एक गुलाब तोडला आणि गौरीच्या केसात लावला. तू खूप सुंदर दिसतेस, तो म्हणाला. तुझ्या केसातला गुलाब तुझ्या सौंदर्यात शोभतो. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. राघव, तू खूप रोमॅन्टिक आहेस. मला तुझ्यासोबत बागेत राहायला आवडतं. ते दोघं बागेत हातात हात घालून फिरले. राघवने तिला प्रत्येक फुलांची ओळख करून दिली. गौरीने प्रत्येक फुलांचा सुगंध घेतला. एका क्षणी राघवने तिला फुलांचा मधोमध थांबवलं. गौरी, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे, राघव म्हणाला. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मी बदललो आहे. मी अधिक आनंदी आहे, अधिक पूर्ण आहे. तुझ्या प्रत्येक स्पर्शाने, तुझ्या प्रत्येक मिठीने, तुझ्या प्रत्येक कुशीने मला नवीन ऊर्जा मिळते.
गौरीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. ती म्हणाली, राघव, तू माझं आयुष्य आहेस. तुझ्या कुशीत मला सुरक्षा वाटते. तुझ्या मिठीत मला प्रेम वाटतं. तुझ्या प्रेमात मला पूर्णत्व वाटतं. राघवने तिला आपल्या मिठीत घेतलं. ते बागेत उभे राहिले. एकमेकांच्या मिठीत सूर्याची किरणं त्यांच्यावर पडत होती. त्या क्षणी ते जग विसरून गेले. फक्त ते दोघं होते. त्यांचं प्रेम होतं, त्यांची मिठी होती. संध्याकाळी दोघं नदीकाठी गेले. सूर्यास्ताचे सोनेरी रंग आकाशात पसरले होते. नदीचे पाणी लाल सोनेरी झाले होते. गौरीने तिचे पाय पाण्यात टाकले. राघव तिच्या बाजूला बसला. किती सुंदर आहे ना, गौरी म्हणाली. तुझ्यासोबत हा सूर्यास्त बघायला मिळणं म्हणजे स्वर्गीय सुख आहे. हो, पण तू जेव्हा माझ्यासोबत असतेस तेव्हा प्रत्येक क्षण स्वर्गीय असतो, राघव म्हणाला. त्याने गौरीचा हात घेतला आणि तिला आपल्या जवळ खेचलं. गौरीने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. राघवने तिच्या केसात हात फिरवला. गौरी, तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करतो, राघव म्हणाला. तुझी प्रत्येक हालचाल, तुझं प्रत्येक हसणं, तुझा प्रत्येक स्पर्श मला वेड करतं. मला माहित आहे राघव, कारण मी देखील तुझ्यावर तितकाच प्रेम करते, गौरी म्हणाली. त्या शांत संध्याकाळी ते दोघं नदीकाठी बसले. त्यांचे हात एकमेकांत गुंफले होते. त्यांची नजर सूर्यास्ताकडे होती, पण त्यांची मनं एकमेकांत होती. ती मिठी, ती खुशी, ते प्रेम या सगळ्यांपेक्षा मोठं सुख त्यांना कधी अनुभवायला मिळालं नव्हतं. एका रात्री दोघं घरात होते. बाहेर पाऊस पडत होता. थेंब खिडकीवर आपटत होते. राघवने संगीत लावलं, हळूवार रोमॅन्टिक गाणं. त्याने गौरीला उभं केलं. नाचायचं आहे का, त्याने विचारलं. गौरीने होकार दिला. त्याने तिला जवळ घेतलं. त्यांची शरीरं एकमेकांवर होती. ते संगीताच्या तालावर हळूहळू डोलत होते. राघवचा हात गौरीच्या कमरेवर होता. गौरीचा हात त्यांच्या खांद्यावर. राघव, मला खूप आनंद होतोय, गौरी म्हणाली. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत, तुझ्या प्रेमात हरवून जाण्यापेक्षा सुंदर काय असू शकतं. काही नाही गौरी, तू माझं सगळं आहेस, राघव म्हणाला. त्यांनी नाचायला सुरुवात केली. हळूहळू त्यांची नजर एकमेकात गुंफली गेली. राघवने तिच्या गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. त्याने तिच्या कपाळावर, डोळ्यावर, नाकावर आणि शेवटी होठांवर हलका स्पर्श केला. तो स्पर्श विजेसारखा होता. त्यांच्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून गेला. गौरी, राघवने हळूवार आवाजात म्हटलं, मला तुझ्यात विलीन व्हायचं आहे. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत, तुझ्या प्रेमात मी देखील. राघव, मी तुझ्यात विलीन होऊ इच्छिते, गौरी म्हणाली. त्या रात्री ते दोघं एकमेकांच्या प्रेमात, कुशीत, मिठीत हरवून गेले. त्यांचं प्रेम शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विलीन झालं. त्या क्षणी त्यांना स्वर्गीय सुखाचा अनुभव झाला. दुपारी गौरी किचनमध्ये काहीतरी बनवत होती. राघव तिथं आला. त्याने तिला मागून मिठी मारली. तिच्या कमरेवर हात ठेवला. गौरीने मागे वळून पाहिलं. काय करतोस, राघव? ती हसली. तुझ्याजवळ येणं, तुला बघणं, तुझा स्पर्श अनुभवणं हे माझं काम आहे, राघव म्हणाला. तुझी कंबर, तुझे साल, तुझं संपूर्ण शरीर मला वेड करतं. गौरीने पदार्थ बाजूला ठेवला आणि राघवकडे वळली. त्याने तिला किचनच्या काउंटरवर बसवलं. तो तिच्यासमोर उभा राहिला. त्यांची नजर एकमेकांत होती. गौरी, मी तुझ्यावर किती प्रेम करतो याची कल्पना नाही, राघव म्हणाला. तुझी मिठी, तुझी खुशी, तुझं प्रेम हे सगळं मला स्वर्गीय सुख देतं. गौरीने त्याचा हात घेतला आणि तिला जवळ खेचलं. मग ये राघव, माझ्या कुशीत, माझ्या मिठीत हरवून जा. त्या किचनमध्ये दोघांनी प्रेमाचा एक नवा अध्याय लिहिला. त्यांचे हात एकमेकांच्या शरीरावर होते. त्यांचे डोळे एकमेकात होते. त्यांचे होठ एकमेकांवर होते. तो क्षण जणू कायमचा थांबला होता. एका संध्याकाळी दोघं हॉलमध्ये बसले होते. गौरी राघवच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती. राघव तिच्या केसात हात फिरवत होता. तिचे डोळे मिटले होते.
ती शांत होती. राघव, ती हळू आवाजात म्हणाली, हो. तुझ्या जवळ असं पडून राहायचं किती आनंद होत. तुझा स्पर्श, तुझी ऊब, तुझं प्रेम हे सगळं मला शांत करतं, गौरी म्हणाली. राघवने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा, तिचे होठ, तिचे डोळे, सगळं काही त्याला प्रेमाची आठवण करून देत होतं. त्याने तिला हळुवारपणे आपल्याकडे वळवलं. गौरी, मला आज तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, तो म्हणाला. फक्त तू आणि मी, आपण हॉलमध्येच बसूया, एकमेकांशी बोलूया, एकमेकांना अनुभवूया. गौरीने होकार दिला. ती त्याच्या मिठीत आली. ते हॉलमध्ये प्रेमाच्या गप्पा मारत बसले. त्यांचे एक हात एकमेकांचे होते, त्यांचं मन एकमेकांची होती. त्या हॉलमध्ये त्यांनी प्रेमाचा नवा सोहळा साजरा केला. रात्र झाली होती. दोघं बेडरूम मध्ये होते. राघवने गौरीला बेडवर बसवलं. तो तिच्या समोर बसला. त्याने तिचा हात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. गौरी, मला आज तुझ्याशी काहीतरी सांगायचं आहे, तो म्हणाला. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत, तुझ्या प्रेमात मला जगायचं सगळं सुख सापडलं आहे. गौरीचे डोळे भरून आले. राघव, मी देखील तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. राघवने तिला हळुवारपणे जवळ घेतलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे होठ, तिचे डोळे, तिचा चेहरा, सगळं काही त्याला स्वर्गीय वाटलं. त्याने तिच्या कपाळावर होठ लावले, नंतर डोळ्यावर, गालावर आणि शेवटी होठांवर. गौरीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. राघव, मी तुझ्यात हरवून जाऊ इच्छिते, तुझ्या प्रेमात, तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत. आणि मी देखील, राघव म्हणाला. त्या रात्री बेडरूम मध्ये त्यांनी प्रेमाचा सर्वस्व अनुभव घेतला. त्यांची शरीर, त्यांची मन, त्यांचे आत्मे सगळं एक झालं. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी स्वर्गीय होता. त्यांना वाटलं जणू ते आकाशात आहेत, ताऱ्यामध्ये आहेत, प्रेमाच्या समुद्रात आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आणि गौरी एकत्र उठले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. त्या रात्रीची आठवण त्यांच्या डोळ्यात होती. गौरी, कालची रात्र माझ्यासाठी अविस्मरणीय होती, राघव म्हणाला. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत, तुझ्या प्रेमात मला जणू नवीन जन्म मिळाला. मी देखील, राघव, मी कधीही विसरणार नाही ती रात्र, गौरी म्हणाली. राघवने तिला पुन्हा मिठी मारली. या मिठीत त्यांना सगळं काही सांगितलं गेलं. त्यांचं प्रेम, त्यांचं सुख, त्यांचं समाधान, सगळं काही त्या मिठीत होतं. ती मिठी तशी खुशी, जणू ते दोघं एकमेकात विलीन झाले होते. काही दिवसानंतर गौरीची मैत्रीण मुंबईहून सोनगावात आली. ती गौरीला भेटायला आली होती. तिचं नाव होतं प्रिया. प्रिया गौरीपेक्षा थोडी उंच होती. तिचे डोळे मोठे होते आणि तिचा स्वभाव गौरीपेक्षा वेगळा होता. ती अधिक बोलकी, अधिक उत्साही होती. प्रियाने राघवला बघितलं आणि म्हटलं, गौरी, तुझा नवरा खूप देखणा आहे, तुला खूप भाग्य. गौरीने हसत उत्तर दिलं, हो, मला माहित आहे, मी खूप भाग्यवान आहे. त्या दिवशी तिघांनी एकत्र वेळ घालवला. ती नदीकाठी गेले, गावात फिरले आणि संध्याकाळी राघवच्या घरी जेवण केले. प्रिया गौरीला म्हणाली, तुझं आयुष्य खूप सुंदर आहे गौरी. तुला निसर्ग मिळाला, प्रेम मिळालं आणि एक चांगला नवरा मिळाला. गौरीने उत्तर दिलं, हो प्रिया, मी खरंच भाग्यवान आहे. राघव माझ्यासाठी सर्वस्व आहेस. प्रिया काही दिवस सोनगावात राहिली. तिने राघव आणि गौरी यांच्यातील प्रेम बघितलं आणि तिला ते आवडलं. पण तिला काहीतरी वेगळं वाटलं. राघवचं व्यक्तिमत्व, त्याचं शांत स्वभाव, त्यांचा प्रेम, हे सगळं तिला आकर्षित करत होतं. एक दिवस प्रिया गौरीला म्हणाली, तुझा नवरा खूप खास आहे गौरी, तू त्यांच्यासोबत खूप आनंदी आहेस. हो, तो माझ्यासाठी सर्वस्व आहे, गौरी म्हणाली. प्रियाला वाटलं, गौरी खूप भाग्यवान आहे, पण मला देखील अशा प्रेमाची गरज आहे. ती विचार करत राहिली. काही दिवसांनी प्रियाला मुंबईला परत जायचं होतं.
तिने गौरी आणि राघवला निरोप दिला. ती राघवला म्हणाली, तुम्ही गौरीसोबत खूप सुंदर आयुष्य जगत आहात. मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. राघवने उत्तर दिलं, तुम्ही देखील आनंदी राहा प्रिया. आमचं घर नेहमी तुमच्यासाठी खुलं आहे. प्रिया निघून गेली, पण तिच्या मनात राघवची आठवण राहिली. ती विचार करत राहिली, अशा प्रेमाची आणि सुखाची मला देखील गरज आहे. काही महिने उलटून गेले. गौरी आणि राघव यांचं प्रेम दिवसेंदिवस अधिक गहिर होत गेलं. ते एकत्र शेतात काम करायचे, बागेत फुलं लावायचे, नदीकाठी वेळ घालवायचे आणि रात्री एकमेकांच्या कुशीत झोपायचे. एक संध्याकाळी राघव गौरीला म्हणाला, गौरी, या काही महिन्यात मला खरं प्रेम कळलं. प्रेम म्हणजे फक्त शब्द नसतात, तर तो एक अनुभव असतो. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत, तुझ्या प्रेमात मला तो अनुभव आला. गौरीने उत्तर दिलं, राघव, मी देखील तुम्हाला शिकवलंस की प्रेम म्हणजे देणं आणि घेणं, हसणं आणि रडणं, एकत्र असणं आणि एकमेकात हरवून जाणं. त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या प्रेमात नवा सोहळा साजरा केला. त्यांचं प्रेम, त्यांचं सुख, त्यांचं समाधान, सगळं काही परिपूर्ण होतं. आता वर्षभर उलटून गेलं होतं. गौरी आणि राघव यांचं नातं आणखी मजबूत झालं होतं. गौरी गावातल्या शाळेत इंग्रजी शिकवत होती आणि राघव बँकेत काम करत होता. पण त्यांचं खरं आयुष्य होतं ते एकमेकांच्या प्रेमात, मिठीत, कुशीत. एका शांत संध्याकाळी दोघं नदीकाठी बसले होते. सूर्यास्ताचे गुलाबी नारंगी रंग आकाशात पसरले होते. गौरीने राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून, राघव, या वर्षभरात मी खूप काही शिकली. गौरी म्हणाली, प्रेम काय आहे, सुख काय आहे, समाधान काय आहे, हे सगळं मला तुझ्याकडून कळलं. आणि मी देखील. गौरी, तू माझं आयुष्य बदललंस आहेस. राघव म्हणाला, तुझी कंबर, तुझे चाल, तुझं हसणं, तुझी मिठी, तुझी खुशी, हे सगळं मला आनंद देते. मी तुझ्यात हरवून जाण्याचा, तुझ्यात विलीन होण्याचा आनंद कधी विसरणार नाही. ते दोघं एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं, समाधान होतं आणि आयुष्याचा पूर्णत्व होतं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्या मिठीत सगळं काही होतं, त्यांचा भूतकाळ, त्यांचं वर्तमान आणि त्यांचं भविष्य. गौरी, मला वाटतं आपण स्वर्गात आहोत. राघव म्हणाला. हो राघव, तू माझा स्वर्ग आहेस. तुझ्या कुशीत मला स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो. गौरी म्हणाली. त्या रात्री ते दोघं एकमेकांच्या प्रेमात, मिठीत, खुशीत हरवून गेले. त्यांना वाटलं जणू ते स्वर्गात आहेत. जिथं प्रेम, जिथं फक्त प्रेम आहे, फक्त सुख आहे, फक्त समाधान आहे. आणि अशा प्रकारे राघव आणि गौरी यांची प्रेमकथा पूर्ण झाली. प्रेम, सुख आणि समाधानाने परिपूर्ण. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो, आपला मन चलचल. आणि प्लीज मित्रांनो, शेवटचं, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपला मन चलचल.